सनातन बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ माहीत असेल. हा ग्रंथ श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेला आहे असं आपण नेहमी ऐकतो. आणि 700 श्लोक एका दिवसामध्ये 18 अध्यायामध्ये त्यांनी विभागून सांगितलेले आहेत असंही आपण ऐकतो. आणि याच श्रीमद भगवद्गीतेवर सर्वप्रथम आद्य शंकराचार्य यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ तयार केला, जो गीतेवर त्यांनी आधारित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी संन्यास योग सांगितलेला आहे. माणसाने सर्व मोहापासून अलिप्त होऊन संन्यास स्वीकारावा असं शंकराचार्य यांचं मत आहे. आता त्यानंतर भरपूर जणांनी या श्रीमद भगवद्गीतेवर अनेक ग्रंथ लिहिलेत. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर आहेत, त्यांनीसुद्धा भावार्थ दीपिका म्हणून भाष्य केलेलं आहे. त्याच्यावर एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आपण ऐकतो आहोत, ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी 700 श्लोकामध्ये जवळपास 9,000 ओव्या त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण संत ज्ञानेश्वरांनी लिहून काढलेलं आहे. ते त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही, त्यांनी ते सच्चिदानंद बाबांच्या हस्ते लिहून घेतलेलं आहे नेवासा या ठिकाणी. कारण भविष्यामध्ये त्यांना माहीत होतं की लोक आक्षेप घेतील. एका मृत व्यक्तीला सजीव करून त्यांनी ते भाष्य त्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सुद्धा, जे समाजसेवक म्हणून ओळखले जातात भारतामधले, ज्यांनी कधी काळी भारतीय ग्रंथाचा द्वेष केला होता, ज्यांनी कधी काळी या भारतीय ग्रंथाचा विरोध केला होता, असे लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, जो गीतेवर आधारित आहे. एवढेच नाही तर महात्मा गांधींनी सुद्धा एक ग्रंथ लिहिलेला आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी कर्मयोग, संन्यासयोग, ज्ञानयोग अशा योगावर माहिती त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेली आहे. आणि लोकमान्य टिळकांनी कर्मयोगावर माहिती लिहून गीता रहस्य लिहिलेलं आहे. कर्माच्या योगाने ज्ञान प्राप्त होते, स्वातंत्र्य प्राप्त होते, असे त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलेले आहे. महात्मा गांधींनी सुद्धा या श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य केलेलं आहे, त्यांनी सुद्धा लिखाण केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी अहिंसेचा मार्ग सांगितलेला आहे. गीता सांगते की अहिंसेने वागा, अहिंसेने जगा, असं महात्मा गांधी यांनी या गीतेवर आधारित असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर सध्याच्या काळामध्ये विनोबा भावे यांनी सुद्धा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे गीताई. यांनी सुद्धा यांच्या परीने त्या गीतेवर आधारित असा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने या गीतेवरती लिखाण केलेलं आहे. गोरखपूरच्या प्रेसमधून बाहेर आलेली जी गीता आहे श्रीमद भगवद्गीतेवर आधारित, तिचे नाव आहे जशी आहे तशी. अशा प्रकारचे अनेक लोकांनी त्यावरती लिखाण केलेलं आहे. आणि मूळ गीता ही बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये जे
प्रत्येकाने आपलं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, आपल्या परीनं माहिती लिहिलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की लोकाला त्याच्यामध्ये समभ्रम निर्माण होतं, खरी गीता कोणती. मग काहीचं म्हणणं आहे की कृष्णाने खरोखर गीता सांगितली का? एका दिवसात 700 श्लोक कसे सांगितले? एका दिवसामध्ये 18 अध्यायामध्ये त्यांना कसं विभागलं? आता लोकांचं कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक इतिहासकार वेगळ्या पद्धतीने लिहितो आणि प्रत्येक इतिहासकाराच्या मताने ही वेगळी असतात. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचं म्हणणं आहे की श्रीकृष्ण परमात्मा, अर्जुन, श्रीराम प्रभू ह्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या. काहींनी त्या आपल्या भारतीय धर्मग्रंथांना विरोध केलेला आहे. आता मला सांगा, जर विरोध केला आहे तर मग त्या धर्मग्रंथामध्ये वर्णन केलेले पर्वत, त्या ज्या ठिकाणाहून त्यांनी बसून लिहिलेलं आहे किंवा एका ठिकाणाचं अंतर दुसऱ्या ठिकाणापर्यंत, जसं अयोध्या आणि पंचवटी किंवा पंचवटी ते किष्किंधा आणि किष्किंधा ते रामेश्वरम आणि रामेश्वरम ते श्रीलंका, हे रामायणामधील अंतर तंतोतंत कसं येतं? किंवा महाभारतामध्ये जी राज्य दाखवलेली आहेत, आता समजा पांचाळ देश आहे, कौशंबी आहे, त्यानंतर गांधार आहे, हे आजही जिथल्या तिथं आहेत ना, फक्त त्यांची नावं मुघल काळामध्ये आणि ब्रिटिश काळामध्ये बदलल्यामुळं आपला समाज त्या गोष्टीला मानायला तयार होत नाही. आता गांधार जर म्हटलं तर लोक म्हणतात गांधार अस्तित्वातच नाही, कारण गांधारचं नाव बदललेलं आहे ना. मग अशा गोष्टीला समाज मानायला तयार नाही. त्यांना हे माहीत नाही की कधी काळी अफगाणिस्तानचं नाव गांधार होतं. सध्या आपल्या महाराष्ट्रामधल्या काही गोष्टी घेऊ आपण. उस्मानाबाद या ठिकाणचं नाव धाराशिव होतं, बीडचं नाव चंपावती नगर आहे, हैदराबादचं नाव भाग्यनगर आहे. म्हणजे ह्या गोष्टी बदलून गेल्यामुळं काय झालं की कागदोपत्री ते नाव बदलण्यात आले त्या काळामध्ये आणि मग ते कालांतराने तसेच चालू राहिले आणि पूर्वीचे नाव हे बदलून गेले. आता पांचाळ देश जर म्हटलं तर लोक त्याला शोधायला मानायला तयार नाहीत. हस्तिनापूर म्हटलं त्याला मानायला तयार नाहीत. हस्तिनापूर अस्तित्वातच नाही. त्या ठिकाणचं नावच बदलून गेलं आहे. त्या ठिकाणचं तुम्ही पूर्ण अस्तित्व बदलून टाकलं, ते राहील कसं? आणि 5000 वर्षापूर्वीच्या गोष्टी कशा टिकतील, ज्या त्या काळामध्ये परमाणु बॉम्बसारखे शस्त्रास्त्राचा उपयोग युद्धामध्ये झाला. जगातलं पहिलं महायुद्ध म्हणून ज्या युद्धाला ओळखलं गेलं, ज्याच्या नुसत्या स्पर्शाने हाडाचं पाणी व्हायचं, लोखंडाचं धातूचं पाणी व्हायचं, त्या ठिकाणी माणसाची हाडं काय तग धरणार आहेत? मग ती कशी अस्तित्वात राहतील? आता काल परवा एक जण म्हटला की गीता ही श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितली, हे कशावरून सिद्ध होईल? मी त्याला म्हटलं, आपल्याला टाईम ट्रॅव्हल करावं लागेल, मागच्या भूतकाळामध्ये जावं लागेल 5000 वर्षे, आणि त्यावेळेस ते कळलं. कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही उरलं ना. कारण 5000 वर्षापूर्वीची अस्तित्वच ठेवलं नाही. आता तुम्हाला साधं सांगतो, 2000मध्ये इसवी सन 2000मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर म्हणजे आपल्या गांधार देशावर आक्रमण केलं. त्या ठिकाणी 52 फुटाची बौद्धाचा जो स्टॅच्यू, ज्याला आपण मूर्ती म्हणतो, ती 52 फुटाची मूर्ती त्यांनी तोफ गोळा टाकून नष्ट केली. मग मला सांगा, हे असं अस्तित्व कसं टिकेल? तुम्ही तोफ्यानं मूर्त्या नष्ट कराल, फोडाल, तोडाल, मग ते अस्तित्व काय टिकणार आहे? त्याच्यामध्ये आपलेच काही दळभद्री लोक आहेत जे अस्तित्व मानायला तयार नाहीत. मग या गोष्टी कशा शक्य होतील?
तर मी त्या व्यक्तीला सांगितलं, म्हटलं बाबा आपल्याला टाईम ट्रॅव्हल करून मागच्या काळामध्ये जावं लागेल, भूतकाळामध्ये जावं लागेल आणि त्या काळामध्ये जाऊन श्रीकृष्ण परमात्म्याने कुठल्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या कोणत्या भागामध्ये गीता सांगितली, ती गीता सांगत असताना किती वेळ लागला, काय लागला, ते सर्व पाहता येईल. तो म्हणे असं कसं शक्य आहे? म्हटलं शक्य का नाही होणार? जर तुम्ही विज्ञान मानता तर मग टाईम ट्रॅव्हल बघायला काहीच हरकत नाही, जाऊन बघू म्हटलं, आपण प्रयत्न करू. तो म्हणे ते कसं शक्य आहे? म्हटलं मग विज्ञान जर तुम्ही मानता तर तुम्हाला हेही मानावं लागेल ना. तुम्ही जर बाकीच्या गोष्टी मानायला तयार आहात तर ह्या गोष्टी सुद्धा मानायला तयार व्हावं लागेल तुम्हाला. तुम्ही काही दिवसांनी म्हणाल ज्ञानेश्वर माऊली झालेच नाही, आद्य शंकराचार्य झालेच नाही, छत्रपती शिवाजी महाराज झालेच नाही, उद्या असंही म्हणायला तयार व्हाल. जी गीता सर्व सामान्याला कळावी या हेतूने प्रत्येक काळानुसार प्रत्येक संतांनी समाजाच्या दृष्टीने ती लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही समाजसेवकांनी लिहिलेलं आहे, जसे लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी आहेत, त्यानंतर विनोबा भावे आहेत. सध्याच्या काळामध्ये भरपूर जण लिखाण करत आहेत. म्हणजे हे आपल्या समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न करत आहेत कळण्याच्या दृष्टीने. त्याच्यामध्ये जे काही त्या काळामध्ये किंवा आजच्या काळामध्ये जे कर्मकांड करणारे लोक होते, यांनी कर्मकांडाचा ओहापोह केला आणि जी मुस्लिम काळामध्ये जातीव्यवस्था निर्माण झाली, त्या जातीव्यवस्थेला त्यांनी काय केलेलं आहे, वेगळं स्वरूप दिलं आणि त्याच्यामधून जे जिंजिया करसारखे कर या देशामध्ये लागू झाले, त्याचा फायदा किंवा गैरवापर या कर्मकांड करणाऱ्या लोकांनी घेतला. आजही तीच स्थिती मंदिरामध्ये दिसून यायला लागलेली आहे. ही शासनाने माझ्या मते त्याला आळा घालावा. जी VIP पास म्हणून सध्या डिक्लेअर होते आहे, त्या VIP पासला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी आळा घालावा, जेणेकरून समाज विकृत वृत्तीकडे जाणार नाही. आज बऱ्याचशा प्रमाणामध्ये VIP दर्शनाची पास घेऊन भरपूर लोक त्या गोष्टीकडे विपरीत दिशेने पाहत आहेत. इतर समाज दुर्बल झालेले जे घटक आहेत, सध्याची महागाईची परिस्थिती पाहता आज प्रत्येक मंदिरामध्ये हजारो शेकडोच्या रांगा उभ्या असतात आणि दर्शनासाठी काही BP, शुगर यासारखे त्रस्त असलेले व्यक्तीसुद्धा या रांगेमध्ये तासनतास उभे असतात दर्शन घेण्यासाठी. आणि समाजामध्ये हिंदू संस्कृतीबद्दल अनास्था निर्माण होऊ नये, विपरीत परिणाम होऊ नये, विकृत अशी अवस्था निर्माण होऊ नये समाजामध्ये, त्या दृष्टीने या VIP पास बंद करण्यात याव्यात आणि समाजाला एक चांगलं मार्गदर्शन शासनाने करावं, सुव्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून समाज वेगळ्या मार्गाने जाणार नाही. तसेच धर्मांतराचा मुद्दासुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये जाणवतो आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे आपली भाषा ही संस्कृत असल्यामुळे सर्वसामान्यांना ती भाषा कळत नाही. कळत नसल्यामुळे त्याचा गैरवापर इतर धर्मीय घेत आहेत. जसे विदेशी आक्रमणकारी या लोकांनी धर्मांतराचा एक उच्छाद मांडलेला आहे. आज गुरुदासपूर पंजाबसारख्या ठिकाणी एकाच गावामध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 120 चर्च निर्माण होतात आणि धर्मांतराचं कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम समाजाचे धर्मांतरण जोरात चालू आहे. या गोष्टीला आळा बसवण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. जे धर्मांतरण करतायत असे धर्मगुरू, पाद्री वगैरे जे कोणी असतील त्यांना
भर रस्त्यामध्ये पकडून त्यांना शिक्षा करण्यात यावी, ज्याप्रमाणे राजेच्या पाटलाला छत्रपतींनी शिक्षा दिली होती. जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्या सदर व्यक्तीचे हात, पाय, डोळा, कान हे छेदण्यात यावे. जबरदस्ती धर्मांतरण करणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात यावा, यासाठी नवीन कायदा करण्यात यायला पाहिजे, जेणेकरून हिंदू धर्माची अस्मिता, संस्कृती, परंपरा धोक्यामध्ये येणार नाहीत आणि जे रूढीवादी आहेत, जे कर्मठ लोक आहेत, यांना सुद्धा आळा बसवण्यात यावा. मी हे म्हणत नाही की परकीयांना, स्वदेशीयांना सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि आज प्रत्येक देश वेगवेगळ्या मार्गाने भारतामध्ये आपले पाय पसरायला सुरुवात करत आहेत. दक्षिणेकडून मुघल सुरू झालेले आहेत आणि पश्चिम बांगलादेश पूर्वेकडून त्यांनी सुरुवात केलेली आहे. बांगलादेशी रोहिंगे, त्याच्यानंतर पंजाबमधून ख्रिश्चन लोकांनी सुरुवात केलेली आहे. तर त्या दृष्टीने शासनाने काय करायला पाहिजे की मंदिरावरती या लोकांनी ताबा मिळवण्यापहिलेच मंदिरामध्ये जे जमा झालेली संपत्ती वगैरे आहे, जे प्रार्थना स्थळे आहेत, इस्कॉनची मंदिरे आहेत, या ठिकाणी जमा झालेला पैसा जनहितासाठी वापरण्यात घेऊन लोककल्याणाच्या दृष्टीने त्याचा उपयोग करावा. अनेक रुग्णालय, गुरुकुल, शाळा, दवाखाने, रस्ते, पूल, पाण्याच्या टाक्या पूर्ण खेड्यापर्यंत, आदिवासी भागापर्यंत ह्या सुविधा जातील या दृष्टीने कार्य करायला पाहिजे, जेणेकरून आदिवासी भागामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्यांना आळा बसला तर धर्मांतरण आदिवासी भागामधून होणार नाही. शक्यतो आदिवासी पाडे वगैरे जे आहेत, वाड्या आहेत, या ठिकाणी या पैशाचा उपयोग करण्यात यावा. पूर्वीच्या काळामध्ये याच मंदिरामधून लूट झालेली, सोमनाथ मंदिर असेल, तिरुअनंतपुरम असेल, बालाजी मंदिर असेल, अशा अनेक मंदिरातून पूर्वीच्या काळी लूट झालेली आणि तीच लूट परत होऊ नये या दृष्टीने पावले उचलावीत शासनाने. आणि खेड्यापाड्यातील, वाड्यातील जे लोक आहेत, गरीब आहेत, त्यांना जीवनावश्यक मूलभूत गरजा या पैशातून पुरवाव्यात, जेणेकरून धर्मांतरण होणार नाही. आणि जे राशन दिलं जातं, या राशनमधून बऱ्याचशा प्रमाणामध्ये धर्मांतरण व्हायला सुरुवात झालेली. लोक फुकटचं राशन घेऊन कमी किमतीमध्ये इकडं विकून टाकतात. तेच राशन या वाड्या, पाड्या आणि आदिवासी भागामध्ये फुकट वाटल्या जाते आणि त्याच्यातून धर्मांतरांना खूप मोठी चालना मिळायला लागलेली आहे. त्याला शासनाने आळा घालावा ही माझी कळकळीची विनंती आहे शासनाला, जेणेकरून भविष्यातील घटना टाळता येतील. आणि ही पावलं उचलायला काहीच हरकत नाही. हे देशहित आहे, जनकल्याण आहे. त्या दृष्टीने हा पैसा शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा देशातील जनतेच्या फायद्यासाठी, उत्कर्षासाठी लागला तर कुठल्याच प्रकारचे वाईट कर्म होणार नाही, हे निश्चित आहे. धन्यवाद.